कधी असा विचार आलाय का, मी इतका वेळ प्रेम आणि काळजी दिली तरी समोरचा व्यक्ती मला इग्नोर का करते? सुरुवातीला सतत मेसेज, सतत कॉल, प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची व्यक्ती आणि आज तुमचा मेसेज सीन होतो पण रिप्लाय नाही, कॉल जातो पण उचलला जात नाही आणि मग मनात हजारो प्रश्न सुरू होतात. पण इथेच बहुतेक लोक आयुष्यातील सर्वात मोठी चूक करतात. ते समोरच्या व्यक्तीला मागे धावायला लागतात. जितके इग्नोर होतं तितकंच ते अधिक प्रयत्न करतात आणि यामुळे सुधारण्याऐवजी स्वतःचं मन अधिक तुटतं. आज मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्या केल्यावर तुम्ही कोणालाही जबरदस्तीने बदलणार नाही, पण स्वतःची किंमत, स्वाभिमान आणि मानसिक शांतता नक्की जपाल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला अशा जीवन बदलणाऱ्या, मानसशास्त्रावर आधारित आणि स्वतःला मजबूत बनवणाऱ्या गोष्टी शिकायच्या असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. 1. सतत मागे धावणं ताबडतोब बंद करा. जेव्हा एखादी व्यक्ती अचानक इग्नोर करायला लागते तेव्हा आपला मेंदू घाबरतो. तो म्हणतो काहीतरी कर, नाहीतर ही व्यक्ती कायमची दूर जाईल आणि मग सुरू होतो प्रयत्नाचा पाऊस. काय झालं, रागावलास का, माझी काही चूक झाली का, प्लीज एकदा बोल. 10 मेसेज, 5 कॉल, स्टेटस, अप्रत्यक्ष पोस्ट आणि सतत मोबाईलकडे बघणं. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, जर एखाद्या व्यक्तीला खरंच तुमच्याशी बोलायचं असेल तर तिला 10 मेसेजची गरज पडेल का? उत्तर आहे नाही. ज्याला तुमची किंमत आहे तो वेळ काढतो आणि ज्याला वेळच नाही त्यांच्यामागे स्वतःची शांतता गमावू नका. लक्षात ठेवा, प्रेम म्हणजे स्वतःला हरवणं नाही. तुमचं आयुष्य फक्त एका रिप्लायवर अवलंबून असू नये. एकदा प्रामाणिकपणे संपर्क करा, त्यानंतर समोरच्यालाही विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण प्रत्येक नात्याला श्वास घेण्यासाठी थोडी जागा लागते. 2. प्रत्येक गोष्टीचा दोष स्वतःला देऊ नका. ही चूक खूप लोक करतात. समोरची व्यक्ती थोडी दूर गेली की लगेच मीच चुकीचा असेल, मीच पुरेसं चांगल्या नाही, माझ्यामुळेच हे झालं आणि हळूहळू स्वतःवर विश्वास कमी होऊ लागतो. पण वास्तव इतकं सोपं नसतं. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात वेगवेगळे संघर्ष असतात. कधी कामाचा ताण, कधी अभ्यास, कधी घराची परिस्थिती, कधी स्वतःच्या भावना. आणि हो, काही वेळा नात्याबद्दलची भावना बदलू शकते. याचा अर्थ असा नाही की तुमच्या काहीतरी कमी आहे. एकदा नातं बदललं म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. मग तुमची किंमत कोणाच्या रिप्लाय स्पीडने ठरत नाही, ती तुमच्या स्वभावाने, तुमच्या कृतीने आणि तुमच्या चारित्र्याने ठरते. म्हणून स्वतःवर अन्याय करणं बंद करा. 3. स्वतःचं आयुष्य पुन्हा स्वतःकडे आणा. सर्वात मोठा धोका मध्ये नसतो, सर्वात मोठा धोका असतो स्वतःला विसरण्यात. पूर्वी तुम्ही अभ्यास करायचात, आता मोबाईल रिफ्रेश करता. पूर्वी तुम्ही स्वप्नांचा विचार करायचा, आता फक्त एका व्यक्तीच्या ऑनलाईन येण्याची वाट पाहता. पूर्वी तुमचं हसू नैसर्गिक होतं, आता ते एका मेसेजवर अवलंबून झालं. हे आयुष्य नाही, ही भावना कैद आहे. म्हणून स्वतःला पुन्हा उभं करा. तुमच्या अभ्यासात लक्ष द्या, तुमच्या कामावर लक्ष द्या, नवीन कौशल्य शिका, व्यायाम करा, पुस्तक वाचा, कुटुंबासोबत वेळ घालवा, मित्रांसोबत मनमोकळे बोला. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्याला पुन्हा महत्त्व देता तेव्हा तुमचं मन हळूहळू मजबूत होतं. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू एक व्यक्ती नसावी. तुमच्या आयुष्यात केंद्रबिंदू तुम्ही स्वतः असला तर कोणाचं येणं किंवा जाणं तुम्हाला संपूर्णपणे तोडू शकत नाही. शांत राहा, पण स्वतःचा आदर कधीही सोडू नका. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते तेव्हा 2 प्रकारचे लोक दिसतात. पहिला, जो रागाने भरून जातो, तो म्हणतो आता मीही दाखवतो. दुसरा, जो स्वतःलाच दोष देत राहतो, तो म्हणतो मीच वाईट आहे. पण दोघेच चुकतात, कारण शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही आणि स्वतःचा आदर राखणं म्हणजे अहंकारी असणंही नाही. काही लोकांना वाटतं हा तर काही बोलत नाही, म्हणजे याला काही फरक पडत नाही. त्यांना वाटू द्या. प्रत्येक वेळी भावना सिद्ध करण्यासाठी आवाज वाढवण्याची गरज नसते. समुद्र कधीच स्वतःची खोली ओढून सांगत नाही, पण त्याची खोली प्रत्येकाला माहीत असते. तसंच तुमचंही असावं, शांत पण ठाम, स्वाभिमान पण नम्र. 5. स्पष्ट संवाद करा, पण उत्तरांसाठी भीक मागू नका. जर तुम्हाला खरंच वाटत असेल की काही गैरसमज झाला आहे तर एकदा स्पष्ट आणि आदरपूर्वक बोला. उदाहरणार्थ, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर सांगा, मला समजून घ्यायला आवडेल. बस इथपर्यंत.
यापुढे सतत मेसेज, सतत कॉल, सतत विनवण्या यामुळे नातं मजबूत होत नाही, उलट स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो. लक्षात ठेवा, संवाद हा दोघांकडून होतो. एकट्याने ओढलेलं नातं फार काळ टिकत नाही. जर समोरची व्यक्ती बोलण्यासाठी तयार नसेल तर त्या शांततेचाही आदर करा. 6. काही लोक परत येतात, पण तुम्ही तोपर्यंत बदललेले असायला हवे. आयुष्यात अनेक वेळा असं होतं, लोक दूर जातात, नंतर परत येतात. पण प्रश्न हा नाही आहे की ते परत येतील का, प्रश्न हा आहे ते परत आले तेव्हा तुम्ही कोण असाल. ती असुरक्षित व्यक्ती, ते स्वतःवर प्रेम करायला शिकलेली व्यक्ती. तुम्ही या काळात रडत बसलात तर तुम्ही फक्त वेळ गमवाल, पण जर या काळात स्वतःवर काम केलं तर तुम्ही अनुभव जिंकाल. अनुभव हा कोणत्याही नात्यांपेक्षा मौल्यवान असतो. 7. प्रत्येक दूर जाणारी व्यक्ती तुमच्यासाठी चुकीचीच असते असं नाही. हे वाक्य नीट ऐका. काही नाते आयुष्यभरासाठी असतात आणि काही नाते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. प्रत्येक दूर जाणारी व्यक्ती वाईटच असते असं नाही आणि प्रत्येक राहणारी व्यक्ती योग्यच असते असंही नाही. काही वेळा परिस्थिती बदलते, ध्येय बदलतात, प्राधान्यक्रम बदलतात, माणसं बदलतात. हे स्वीकारणं कठीण असतं, पण अशक्य नसतं. स्वीकार हा पराभव नसतो, तो मनशक्तीकडे जाणारा पहिला टप्पा असतो. 8. तुमची खरी किंमत तुम्ही स्वतः ठरवा. लोकांनी तुमची कसं वागावं याची सुरुवात तुम्ही स्वतःशी कसं वागता इथून होते. जर तुम्ही स्वतःचा आदर करत असाल, तुमची वेळेची किंमत करत असाल, तुमच्या स्वप्नांना महत्त्व देत असाल तर हळूहळू इतर लोकही तसंच करायला शिकतात. पण जर तुम्ही स्वतःला सतत कमी लेखत राहिलात तर जगाकडून वेगळी अपेक्षा ठेवणं कठीण होतं. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, कोणीतरी मला स्वीकारेल म्हणून मी स्वतःला बदलणार नाही. मी स्वतःला अधिक चांगलं बनवेन, पण स्वतःची किंमत गमावून नाही. कारण आयुष्यात सर्वात महत्त्वाचं नातं ते स्वतःसोबत असतं. अशाच व्हिडिओसाठी आट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये मी असे नक्कीच लिहा. धन्यवाद.